बोलताना हे सगळे आरोप केले विरोधी पक्ष नेत्या. 9377 गाडीचा नंबर, त्यांच्या गाडीवरही दिवे नव्हते का? तर त्यांच्याही गाडीवरती दिवे होते. ते कुठले आहेत फोटो? हा फोटो नाहीये का? ज्यावेळी हा विषय जेव्हा आला की तुम्ही लाल दिव्याच्या गाडीत बसता वगैरे, एक तर पहिली गोष्ट माझ्या गाडीला लाल दिवा वरती नव्हता. माझ्या गाडीला वरती जसा किशोरीताईंच्या गाडीला वरती लाल दिवा आहे त्या पद्धतीचा काही लाल दिवा माझ्या गाडीला नव्हता. वरती जर डिबेटला जरी बसले असते ना तरी मला या ठिकाणी खूप आनंद झाला असता. पण या ठिकाणी महापुराणी घड्याळ काय घातलं, कुठल्या ब्रँडची साडी नेसली, मग लाल दिवे, ह्याच गोष्टी तुम्हाला राहिले. महापौरांच्या कारवरील लाल निळ्या दिव्यांच्या वादानं आता पुढचं टोक गाठलंय. गाडीवर लाल निळ्या लाईट्स लावणाऱ्या भाजपच्या महापौर ऋतू तावडे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांपेक्षाही मोठ्या आहेत का, असा सवाल उपस्थित करत मुंबई मनपाच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सडकून टीका केली होती. लाल दिव्यांना बंदी असतानाही महापौर लाल दिव्याच्या मोहात अडकल्याचं विधान पेडणेकर यांनी केलं होतं. तसंच हा मोह टाळता आला असता आणि लोकांची कामं केली तर बरं झालं असतं असंही म्हटलं. त्यानंतर हे लाल दिव्याचं प्रकरण चांगलं चर्चेत आलं. आता भाजपनं या टीकेला प्रत्युत्तर म्हणून थेट पत्रकार परिषद घेत पेडणेकरांच्याच गाडीचे आधीचे फोटो समोर आणले. मुंबई मनपातील सभागृह नेते गणेश खणकर यांनी शिवसेनेच्या माजी महापौरांच्या गाड्यांचे फोटो आणि त्यांच्या विधानांची पुराव्यानिशी आठवण करून दिली आहे. त्यामुळे मी तुम्हाला काही दाखवतो. जे जे महापौर इथे होऊन गेले त्यांनी काय काय स्टेटमेंट दिली, म्हणजे ज्यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला ते देखील सोयीस्करपणे विसरले, आणि ज्या विरोधी पक्ष नेत्या ज्यांनी गांभीर्याने बोलायला हवं त्या देखील विसरल्या. मी तुम्हाला काही दाखवतो. या महापौर कोणाच्या होत्या? आमच्या नाही ना. पुढचं दाखवतो. या महापौर रोज माजी महापौर तुमच्या समोर बोलताय. यांच्या गाडीवरती काय दिसतंय तुम्हाला? ते कुठले आहेत फोटो? हा फोटो नाहीये का? याच्या पुढचं तुम्हाला दाखवतो. आज ते आपल्या हयात नाही आहे, फार मी त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही. केंद्र आणि राज्य सरकार जोपर्यंत लाल दिवा न वापरण्याचा जी.आर. काढत नाही तोपर्यंत लाल दिवा काढणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे महापौर महाडेश्वर लाल दिव्याच्या चांगल्याच प्रेमात पडल्याचं दिसतंय. आरटीओनं दिलेल्या नोटीसनुसार जर शासन आदेश असेल तर पालिका प्रशासनाला तो दिवा काढावा, परंतु शासन आदेश किंवा न्यायालयीन आदेश नसेल तर शासन लाल दिवा काढणार नसल्याचं स्पष्ट केलं. शहरात नाहीये त्यामुळे मी फार या बाबतीत बोलणार नाही. पण मी हे तुम्हाला यासाठी सांगितलं की आम्ही कुणीही, म्हणजे ताईंनी या गेल्या 2 महिन्यामध्ये किंवा महिन्याभरात त्या महापौर झाल्यानंतर आम्हाला हीच गाडी हवी, आमच्या गाडीवर हाच दिवा पाहिजे असं आम्ही कोणालाही आग्रह केलेला नाही. दुसरं, त्याचे लुकलुकणारे दिवे आहेत हे आम्ही नाही सांगितलं कोणालाही, त्यांच्या गाडीवरती ऑटोमॅटिकली बसवलेले होते. त्याही पलीकडे जाऊन सांगतो तुम्हाला, आता ज्या विरोधी पक्ष नेत्यांनी आमच्यावरती बोलताना हे सगळे आरोप केले विरोधी पक्ष नेत्या. 9377 गाडीचा नंबर, त्यांच्या गाडीवरही दिवे नव्हते का? तर त्यांच्याही गाडीवरती दिवे होते. त्यामुळे मला असं वाटतं आपण आमच्यावर आरोप करावेत. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष म्हणून हा तुमचा अधिकार आहे, आणि पुढची गेली अनेक वर्ष 20-25 वर्ष आता तुम्हाला तिकडेच बसायचं आहे. त्यामुळे याचा सराव करून घ्या. गणेश खणकरांनंतर महापौर ऋतू तावडे यांनीही त्यांच्यावरील आरोपांचं प्रत्युत्तर दिलंय. ज्यावेळी हा विषय जेव्हा आला की तुम्ही लाल दिव्याच्या गाडीत बसता वगैरे, एक तर पहिली गोष्ट माझ्या गाडीला लाल दिवा वरती नव्हता. माझ्या गाडीला वरती जसा किशोरीताईंच्या गाडीला वरती लाल दिवा आहे त्या पद्धतीचा काही लाल दिवा माझ्या गाडीला नव्हता. फ्लिकर्स मला सगळी माहिती घेतली, मला तितकं काही हे नाही. त्यानंतर मला कळालं की ऍसेसरीज कुलकर्णी म्हणून मी त्यांना फोन केला की हा काय सगळा विषय आहे. ते त्यांनी सांगितलं, मॅडम
जेव्हा तुम्हाला गाड्या प्रोव्हाइड केल्या गेल्या त्यावेळी त्या सगळ्या ॲसेसरीज असतात गाडीच्या, त्या लावण्याचं काम त्यांचं आहे. मग मी आयुक्तांना फोन करून सांगितलं की ही जबाबदारी कोणी घ्यायची, याच्यामध्ये महापौरांची काही चूक आहे का? तर त्यांनी सांगितलं नाही मॅडम, ही जबाबदारी आमची आहे, प्रशासनाची आहे. तुम्हाला जे आम्ही प्रोव्हाइड करतो ते तुम्ही एक्सेप्ट करता. तर त्यामुळे आयुक्तांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे आणि त्या पद्धतीचा आपण प्रेस नोट सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. तर तिचा संपूर्ण विषय ज्याच्यामध्ये जर त्या लोकांनी जर आमच्याबरोबर नाले सफाई किंवा मुंबई क्लिनिंग ड्राईव्ह किंवा विविध गोष्टींवरती, पण रुग्णालय असतील किंवा हॉस्पिटल असतील, या सगळ्या गोष्टींवरती जर डिबेटला जरी बसले असते ना तरी मला या ठिकाणी खूप आनंद झाला असता. पण या ठिकाणी महापौरांनी घड्याळ काय घातलं, कुठल्या ब्रँडची साडी नेसली, मग लाल दिवे, ह्याच गोष्टी तुम्हाला राहिलेत. वेणी फणी लाल दिवे, तुमच्याकडे दुसरे विषय नाही राहिलेत. याच गोष्टी तुम्ही घेऊन मुंबई, म्हणून तुम्हाला हे मताधिक्य ह्या पद्धतीने मॅन्डेट लोकांनी दिला आणि तुम्हाला विरोधी पक्षामध्ये बसवलेले आहे. तेच जर मुंबईकरांच्या हिताचे प्रश्न जर तुम्ही मांडले असते ना तरी मला महापौर म्हणून प्रत्येक स्टुडिओमध्ये डिबेट करायला आवडलं असतं. विरोधकांनी उचललेल्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांनी आज जशास तसं उत्तर देत लाल दिव्याचा चेंडू आता पुन्हा एकदा विरोधकांच्या कोर्टात टोलवलाय. त्यावर विरोधक काय भूमिका घेतात हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे.